किती सुंदर सुंदर रांगोळ्या काढतेस ग तू. असं जर तुम्हाला कौतुक ऐकायचं असेल तर नक्की बघा मी आणलेल्या या सुंदर अशा वेगळ्या डिझाईनच्या रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे ती बघा, एक बॉर्डर रांगोळीप्रमाणे किंवा एक फ्रीहँड रांगोळीप्रमाणे रांगोळी आहे. 3 सरळ रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि बरोबर अंतर घेऊन बघा मी मारल्याप्रमाणे तीन तीन उभ्या रेषा मी मारून घेतलेल्या आहेत आणि त्याला दोन्ही बाजूनी फांद्या काढलेल्या आहेत बघा. आणि त्या रेषांच्या शेवटच्या रेषेच्या बाजूला एक पान काढून घ्यायचं आहे. आता जे आपण फांद्या काढलेल्या आहेत त्याला सफेद रंगानेच मी पानं काढून घेतलेली आहे. तर रोजची रांगोळी काढण्यासाठी ही रांगोळी आहे. तर अगदी सफेद रंगाने तुम्ही काढून ठेवली, त्यामध्ये हळदी कुंकू टाकलं तरीसुद्धा सुंदर दिसते आणि अगदी सोपी रांगोळी आहे. सोपी आणि दिसायला खूप सुंदर आहे बघा. तुम्ही पूर्ण जेव्हा फायनल लुक बघाल तर खूप छान दिसते आणि अगदी पटकन होऊन जाते ही रांगोळी. आता थोडंसं काळीने आकार दिलेला आहे बघा पानांना. सफेद रांगोळीनेच मी पानं काढलेली आहेत. आता ते कमळाप्रमाणे एक आपण पान काढलेलं आहे तर त्यामध्ये लाल रंग भरून घ्यायचा आहे बघा. आणि ज्या रेषा काढलेल्या आहेत तिथे आपण एक पानांचा आकार काढून घेणार आहोत. पानांचा आकार काढण्याची पद्धतसुद्धा सोपी आहे आणि अगदी वेगळ्या प्रकारची ही रांगोळी आहे बघा. तुम्ही जर दरवाजासमोर काढली तर खूप सुंदर दिसते बघा ही रांगोळी. आता मधल्या रेषेवरती आपण ऑरेंज कलरचं फूल काढलेलं आहे आणि जी शेवटची राहिलेली रेष आहे त्यावरती निळ्या रंगाचा एक डॉट देऊन घेतला. आता मध्ये ज्या 2 रेषा आहेत त्यावरती हे आपण तिन्ही रेषांवरती डॉट देऊन घेणार आहोत. लाल, पिवळा आणि हिरवा हे शुभ रंग आहेत, त्या रंगानेच आपण डॉट देऊन घेणार आहोत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी आणि अगदी 5 मिनिटामध्ये होणारी आहे. रोजची काढण्यासाठी तुळशीसमोर किंवा देवासमोर, दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता प्रत्येक लाईनच्या जिथे रिकामी जागा दिसते बघा तिथे मी 3 डॉट देऊन फूल काढून घेतलेलं आहे. तर फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा खूप सुंदर आहे आणि मध्ये एक हळदी कुंकाचा डॉट देऊन घेतला. आता पानांमध्ये पण थोडा हिरवा रंग मी टाकून घेतलेला आहे बघा. आता 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे. आता ही जी रांगोळी आहे या लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढलेली आहे बघा. एक पिंपळाचं पान मी काढून घेतलेलं आहे. पिंपळाच्या पानाप्रमाणे एक आकार काढायचा आहे, त्यामध्ये कलर भरून घेतलेला आहे. आता बऱ्याच ताई मला कमेंट करून सांगतात की लक्ष्मीच्या पावलांच्या वेगळ्या रांगोळ्या दाखवा. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करत असते लक्ष्मीच्या पावलांच्या रांगोळीचा. तर आता ही सुद्धा लक्ष्मीच्या पावलांची एक रांगोळी आहे बघा. एक पानाचा आकार मी काढून घेतलेला आहे, त्यावरती आपण पावलं काढणार आहोत. त्यामध्ये कलर भरून घेतलेला आहे. तर पोपटी रंग मी त्यामध्ये भरून घेतलेला आहे पानामध्ये. जे पान काढलेलं आहे त्याला आपण खाली देठसुद्धा काढणार आहोत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा आणि अगदी पटकन होणारी आहे रोजची काढण्यासाठी किंवा सणासुदीला सुद्धा. आता जसं की गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्यासाठी सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी सोपी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. आता मध्ये आपण ज्या पानांच्या शिरा आहेत त्या काढून घेणार आहोत. तर शिरा काढल्यानंतर बघा पानाचा लुक एकदम बदललेला आहे आणि सुंदर लुक आला आहे बघा पानाला. आता फक्त डॉट देऊनच मी लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत. ही अतिशय सोपी पद्धत आहे बघा पावलं काढण्याची. फक्त 2 डॉट द्यायचे आहेत आणि त्याला थोडंसं गोलाकार देऊन त्यामध्ये हळदी कुंकाचे रंग भरून घ्यायचे आहेत आणि आपली पानांचे जे बोटांचे डॉट आहेत ते देऊन घ्यायचे आहेत बघा. अगदी सोप्या पद्धतीने मी ही पावलं काढून दाखवलेली आहेत. तर खाली आपण एक स्वस्तिक काढून घेणार आहोत. त्यामध्ये लाल रंगाचे डॉट देऊन घेतले. आता पानाच्या दोन्ही बाजूनी लाल रंगाची फुलं काढणार आहोत. जसं की आपण कमळ काढतो ना त्याप्रमाणे. जसं की लक्ष्मीला प्रिय आहे बघा, तुम्हाला माहितीच आहे कमळ. तर त्याप्रमाणे थोडंसं एक लाल फुल आपण काढून घेणार आहोत बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा खूप सुंदर आहे आणि अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. आता शेवटची आणि तिसरी जी रांगोळी आहे ती आता गुढीपाडव्यानिमित्त, जसं की उद्या गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्यानिमित्त ही रांगोळी काढलेली आहे बघा. एक मी क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे.
ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे. सणासुद्धा आपण जे सण आणि उत्सव साजरे करत असतो त्यासाठी ही रांगोळी आहे, जी आपली ही परंपरा आहे ती आपण पुढच्या पिढीपर्यंत नेत असतो. तर ह्या मुलांना ह्याबद्दल आपण एक रांगोळी काढून माहिती सांगितली तर मुलांना नक्कीच गुढीपाडवा या सणाबद्दल माहिती मिळते. आता ही सुद्धा रांगोळी अगदी सोप्या पद्धतीने मी काढून दाखवलेली आहेत. फक्त एक डॉट देऊन बघा त्याला एक तांब्याचा आकार दिलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढलेली आहे. तर साडी काढण्यासाठी बघा मी निळा रंग वापरलेला आहे, जसा की जांभळा रंग वापरलेला आहे. तर लहान मोठ्या अशा लाईन काढून घ्यायच्या आहेत, त्या रंगानेच काढायच्या आहेत. काही ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी ही गुढी काढून दाखवलेली आहे. थोडासा आता तोच रंग जो जांभळा रंग आहे तो काळ्या रंगामध्ये मिक्स करून मध्ये मध्ये ज्या फोल्ड असतात ना आपल्या साडीच्या त्याप्रमाणे रेषा देऊन घ्यायच्या आहेत. आता खाली जो बॉर्डरचा भाग आहे तो पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे आणि थोडासा लाईट कलर करून तिथे टाकला त्यामुळे एक उठून दिसते बघा. आणि आता आपण फुलं काढून जसे की गोंड्याची फुलं काढणार आहोत, पानं काढणार आहोत आंब्याची, तोरणाप्रमाणे ती पुढे रांगोळी आपण काढणार आहोत. बघा आता मी जो गोल भाग आहे तिथे पानं काढून घेतलेले आहेत आणि वरच्या बाजूला फुलं काढलेली आहेत. तर रेषेच्या मधून थोडंसं एक लाईन मारून तिथे सुद्धा रंग भरून घेतला. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे बघा. आता 3 फुलं काढलेली आहेत मी 3 रंगाने. खाली पानं काढून घेतलेली आहेत खालच्या बाजूला. अगदी सोप्या पद्धतीने पानं काढून दाखवलेली आहेत आणि ही सुद्धा रांगोळी अगदी झटपट होणारी आहे. तुम्हाला आता आपल्याला वेळ नसतो, सणासुदीला खूप काम असतं, तर रांगोळीसुद्धा काढायची असते. त्यासाठी अगदी झटपट होणारी आणि अगदी सुंदर दिसणारी ही रांगोळी आहे. तुम्ही आता ही अशी थोडीशी यामध्ये मोठी गुढी काढली तरी खूप छान दिसते. तोरण काढलं बाजूला, जसं की गोंड्याच्या फुलांचं तोरण लावलं जातं. तर खूप सुंदर मध्ये मध्ये रिकामी जागा आहे तिथेसुद्धा मी एक तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेतलेले आहेत बघा. तिन्ही रांगोळ्या खूप सुंदर आहे. तुम्हाला जी रांगोळी आवडत असेल ती नक्की काढून बघा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकतच असते. अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या असतात आणि सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या सर्व दाखवलेल्या असतात. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की काढून बघा. आता गुढीपाडव्यासाठी तुम्ही उद्या नक्की ही रांगोळी काढून बघा. तुम्हाला कशी वाटली माझी व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा, किंवा तुम्हाला कोणती रांगोळी आवडली नाही ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर ते जो हार आहे किंवा गाठी आहे ती सुद्धा मी काढून घेतलेली आहे बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर आहे आणि अगदी पटकन होते बघा ही रांगोळी. आणि असेच नवीन व्हिडिओसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.